नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत कैरीचं क्रश असं आंबट गोड चटपटीत तिखट असं लोणचं. आणि मुलांना तर हे इतकं आवडेल की भाजी वगैरे सुद्धा नसेल तरीसुद्धा मुलं पोळीला हे मस्त रोल करून जर अशा पद्धतीने लोणचं लावून दिलं तर अगदी जॅमची चव याला येते आणि कुणाला कळणारसुद्धा नाही की हे लोणचं आपण कैरीपासून बनवलं आहे. आणि हां, हे लोणचं उपवासाला सुद्धा चालतं. तर एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे. लोणचं बनवलं की लगेचच खायला घेऊ शकता, मुरवत बसायची सुद्धा गरज नाही आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी इथे 2 कैऱ्या घेतल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्यात, पुसून घेतल्यात आणि त्यानंतर आपण याची वरची जी साल आहे ती काढून घेणार आहोत. तर मी इथे सुरीच्या साहाय्याने अगदी वरची जी लेअर आहे तीच काढून घेते आहे. हवं असल्यास तुम्ही पिलरचा सुद्धा इथे वापर करू शकता. आता मार्केटमध्ये भरपूर अशा कैऱ्या मिळायला लागलेल्या आहेत. कैरीचा सीझन सुरू आहे. बऱ्याच प्रकारची तिखट लोणची तर आपण नेहमीच बनवतो, पण आजचं हे जे कैरीचं क्रश लोणचं आहे एकदा तुम्ही करून बघा. 1-2 वर्ष अजिबात खराब होत नाही, मस्त टिकतं आणि आंबट गोड चटपटीत असं चवीला असल्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात. पराठा असू दे किंवा मग ब्रेडलासुद्धा लावून तुम्ही हे खाऊ शकता. अगदी जॅमप्रमाणे याची टेस्ट येते. त्यानंतर आपण याच्या मस्त चौकोनी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आतली कोय व्यवस्थितपणे काढून घ्यायची आहे, नाहीतर मग लोणच्याला थोडीशी तुरट अशी चव लागू शकते, म्हणून कोय व्यवस्थितपणे काढून घ्यायची. आणि मिक्सरला आपण याची थोडंसं चालू बंद पल्सेसमध्ये मिक्सर चालू करायचा, लगेचच बंद करायचा. असं करत आपण याचा असा क्रश किंवा पेस्ट करायची नाही आहे, हे लक्षात ठेवा. याचं टेक्स्चर थोडंसं असं जसं आपण किस करून घेतो कैरीचा त्या पद्धतीचं हवं. याच्यामध्ये काही मोठे तुकडेही येतात, ते काढून घ्या आणि नंतर परत मिक्सरला फिरवून घेऊ शकता. किंवा मग जर तुम्हाला मिक्सरला फिरवायचा नसेल तर मग आपण जसं साखर आंब्यासाठी कैरी किसून घेतो त्या पद्धतीने किसली तरीही काही हरकत नाही. पण ही एकदम सोपी पद्धत आहे, मिक्सरला फिरवू शकता. आता मी इथे ही जी कैरी आहे ती मिक्सरमधून काढल्यानंतर मोजून घेतली आहे. तर 1 वाटीला थोडंसं कमी आहे, म्हणजे पाऊण वाटी हा जो कैरीचा किस आहे तो भरलेला आहे. आता याच्यामध्ये साखर किती घालायची आहे, तर जेवढी कैरी आहे किंवा कैरीचा किस आपण मोजला आहे त्याच्या दुप्पट आपण इथे साखर घातली आहे. तर त्याच वाटीने मी मोजून घेतलं आहे. एकदम प्रमाण खूप सोपं आहे आणि परफेक्ट अशी लोणच्याची ही रेसिपी आहे. त्यानंतर 1 टीस्पून मी इथे मीठ घातलं आहे आणि 2 टीस्पून मी इथे घातलं आहे लाल काश्मीरी मिरची पावडर किंवा मग रंगाची जी मिरची पावडर मिळते ती इथे घातलेली आहे. यामुळे काय होतं, लोणचं खूप जास्त तिखटसुद्धा होत नाही आणि लोणच्याला रंग खूप अप्रतिम येतो, म्हणून मी इथे रंगाची जी मिरची पावडर आहे ती घातलेली आहे. आता आपण याला व्यवस्थितपणे गॅसवर ठेवायच्या आधीच मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, साखरेला आणि मिठाला थोडंसं पाणी सुटतं आणि कैरीमध्ये सुद्धा भरपूर पाणी होतं. त्यामुळे काय होतं, याला आपण 5 मिनिटासाठी असंच झाकून ठेवूया आणि नंतर आपण याला शिजवून घेणार आहोत. तर 5 मिनिटं मी याला असंच झाकून ठेवते. त्यानंतर बघू शकता मस्तपैकी मीठ साखर याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला काय होईल, शिजवायला हे खूप जास्त सोपं पडेल. फक्त 5 ते 10 मिनिटाच्या आत तुमचं हे कैरीचं क्रश लोणचं सुद्धा तयार होईल. इन्स्टंट आणि झटपट अशा पद्धतीने तयार होते. आता मिक्स झाल्यानंतर आपण याला गॅसवरती ठेवून देणार आहोत आणि फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे. तर शिजवायचं किती वेळ ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही, लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे छान साखर विरघळेपर्यंत किंवा याचा एक तारी पाक तयार होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. साखर थोडीशी विरघळत आली किंवा मेल्ट होत आली की मग हे मिश्रण किंवा लोणचं जे आहे ते पाणी सोडतं किंवा पातळ होतं. आता गॅसची फ्लेम लो आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. थोडंसं पातळ दिसतं आणि नंतर परत ते घट्ट व्हायला सुरुवात होते. तर जवळपास आता सुरुवातीपासून 8 ते 10 मिनिटं इथे झालेली आहेत. लो फ्लेमवरतीच मी हे शिजवून घेतलं आहे. आता आपण याचा पाक एकदा चेक करून बघूया. तर बघू शकता मस्त एक तार याची तुटती आहे, याचा अर्थ हे शिजत आलं आहे. आणि याच्यापेक्षा खूप जास्त घट्ट जर आपण याला केलं किंवा शिजवत गेलो अजून तर याची कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्ट येते. मग तर तसं आपल्याला नको आहे. व्हिडिओमध्ये दाखवते तेवढ्या प्रमाणात पातळ ठेवा, थंड झालं की हे बऱ्यापैकी घट्ट होतं. तर आता एक तारी पाक झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. परत एकदा तार दाखवते. कमी शिजवायचं नाही आणि खूप जास्त ओव्हरकुकसुद्धा करायचं नाही. गॅसची फ्लेम बंद केली आहे. पूर्णपणे हे लोणचं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता थंड झाल्यानंतर याचं टेक्स्चर दाखवते. बघू शकता मस्त जॅमसारखं झालं आहे की नाही. आता थंड झाल्यानंतर आपण हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये, प्लास्टिकच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकतो. शक्यतोवर काचेची बरणी घ्या, म्हणजे मग लोणचं टिकायलासुद्धा जास्त मदत होते. आणि जेव्हा तुम्ही हे लोणचं साठवणार आहात त्यासाठी कोरडा चमचा, कोरडी कढई किंवा मग काढताना ओला हात लागू नये या गोष्टींची काळजी घेतली की लोणचं आपलं मस्त
मस्त वर्ष 2 वर्ष टिकतं आणि जितकं जास्त हे मुरत जाईल ना तितकं छान लागतं चवीला. खरं तर आता हे मुरवायची सुद्धा गरज नाही आहे, कारण हे इन्स्टंट असं लोणचं आहे आणि क्रश लोणचं आहे, त्यामुळे लगेचच बनवल्यानंतर तुम्ही खाऊ शकता, याचा आस्वाद घेऊ शकता. पोळी, चपाती, पराठ्याबरोबर अप्रतिम लागतं. ब्रेडला लावून सुद्धा खाऊ शकता. मुलांना कळणार सुद्धा नाही की हे कैरीचं लोणचं आहे. आंबट, गोड, तिखट अशी चटपटीत मस्त भरपूर चवीचं हे लोणचं आहे. तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.